बातमी. पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवणं वावगं काय असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. एकनाथ शिंदेंकडून भरत गोगावलेंची पाठराखण करण्यात आली आहे. तर रस्त्यावर उतरून टायर जाळणं ही आमची संस्कृती नाही, आमचा पक्ष सुसंस्कृत आहे अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंनी भरत गोगावलेंची पाठराखण करत सुनावलं. गोगावलेंनी रायगडात काम केलंय, अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, शिंदेंचं वक्तव्य. नाही, शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय. शेवटी त्याने अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय. म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू. भरत गोगावलेंना पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जाळपोळ केली होती. दरम्यान यावरून सुनील तटकरेंनी शिंदे गटाला टोला लगावला. रस्त्यावर उतरून टायर जाळणं आमची संस्कृती नाही, तटकरेंचं विधान. आम्ही सगळेजण सुसंस्कृत आहोत. विचाराच्या माध्यमातून वागणारा आम्ही सगळेजण असल्यामुळे रस्त्यावरती उतरून राष्ट्रीय महामार्गाची ट्रॅफिक अडवून टायर जाळणं वगैरे विषय आमच्या संस्कृती आयुष्यात कधी बसलेले नाही आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या स्थगितीवर लवकरच मार्ग काढू, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. होईल, त्याच्यावर मार्ग निघेल. आता काही काळजी करू नका. बघा, तुम्हाला सगळ्या जेवढ्या चिंता आहेत त्याच्याविषयी तुमच्या चिंता, प्रश्न आपाप सुटतायत की नाही. काल तुमच्याकडे अडचण होती या दोन ह्याच्याबद्दल, तर त्याच्यामध्ये आणखी आज तुम्हीच म्हणताना स्थगिती दिली, त्यामुळे त्याच्यावर निर्णय होईल. गावी आल्यावर लोक म्हणतात मी नाराज झालो. प्रकल्पाच्या कामासाठी गावी आलो होतो, शिंदेंनी सुनावलं. मी आता या नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे, याच्या मागे मी लागलेलो आहे. मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला. मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल, या भागामध्ये फिरावं लागेल, बरोबर ना. अगदी पाटणपर्यंत जे स्पॉट याच्यामध्ये आहेत. ज्या राज्यामध्ये मंत्री असणारी लोकच रस्त्यावर जाळपोळ करण्यासाठी लोक उतरवतात आणि ज्या राज्यामध्ये पालकमंत्री पदासाठी जाळपोळ होऊ शकते त्या राज्यात आपण जास्त काही बोलण्याची गरजच नाही. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांना स्थगिती म्हणजे तिकडचे जे पालकमंत्री म्हणून नेमले होते त्यांचा अपमान तर आहेच, पण खास करून कुठेतरी कोणीतरी नाराज व्हायचं, कुठच्या तरी चेल्यांनी जाऊन रस्त्यावर टायर जाळायचे, रस्ता रोको करायचा आणि मग पालकमंत्री पदासाठी हावरटपणा, स्वार्थीपणा जो काही आहे, एक तर मंत्री पदासाठी नंतर पालकमंत्री पदासाठी ठीक आहे, ज्यांनी कोणी जॅकेट शिवून ठेवले असतील त्यांनी शिवून ठेवली असतील, पण प्रत्येक वेळी ते जॅकेट घालायचंच असं नसतं. दरे हे त्यांचे डावसच आहे, तिथे बसूनच ते राज्य करतात ना. एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर, कारण नागा साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार. अघोरी विद्या करतात, नाचतात, आपल्या तंबूत बसतात. संजय राऊतने दरेगावला जावं आणि नागा साधूचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला दरेगावला सुद्धा तुम्हाला घेता येईल. तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका. आम्ही तुमचे फार पुढचे आहोत. आमच्या तोंडात तुमच्यासारखे घाण शब्द येत नाहीत, ना तर आम्ही ते सुद्धा वापरले असते. पालकमंत्र्यांच्या संदर्भातला सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. मुख्यमंत्र्यांनी कुणाला पालकमंत्री द्यावं, कुणाचं पालकमंत्री स्टे करावं हा त्यांचा अधिकार आहे. आज ते डावोसला गेलेले आहेत. डावोसवरून आल्यानंतर ते त्याबद्दलचा निर्णय घेतील. कुठलीही नाराजी नाही. मी परवाही कालही एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो. थोडं कन्सेन्सस आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आउट ऑफ इंडिया असल्यामुळं नाही तर कालच प्रश्न सुटला असता. थोडे कन्सेन्सस करण्याची गरज आहे, चर्चा करण्याची गरज आहे. मला वाटतं छोट्या चर्चेतनं मार्ग निघून जाईल.